नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की सिडकोकडून मसुदा यादी म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि हरकत किंवा आक्षेप नोंद करण्यासाठी शेवटची तारीख ही 1 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मला खूप लोकांच्या कमेंट येत होत्या की या लॉटरीसाठी जी डिसेंबर 2025 मध्ये जाहीर झाली, या लॉटरीसाठी एकूण किती अर्ज आले, तसेच प्रत्येक प्रवर्गानुसार किती अर्ज आहेत आणि लॉटरी लागण्याचे चान्सेस किती आहेत, असे खूप सारे प्रश्न मला सिडको अर्जदारांकडून येत होते. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. आपण सिडको लॉटरीचे माहिती देणारे तसेच अपडेट्स देणारे व्हिडिओ टाईम टू टाईम अपलोड करत असतो. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की सिडको लॉटरीसाठी एकूण किती अर्ज आले आहेत, म्हणजेच LIGसाठी किती आहेत आणि EWSसाठी किती आहेत, तसेच प्रवर्गानुसार अर्जसंख्या किती आहे. म्हणजेच जसे प्रवर्ग आहेत SC, ST, NT, DT, तसेच स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सिडको एम्प्लॉई, माथाडी कामगार, तसेच पत्रकार, अशा खूप साऱ्या प्रवर्गासाठी किती अर्ज आले ते आपण आज पाहणार आहेत. तसेच लॉटरी लागण्यासाठी चान्सेस किती आहेत हेही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जसे की आता आपण पाहू शकता की सिडको लॉटरीसाठी टोटल एकूण 19,548 अर्ज हे आलेले आहेत. त्यामध्ये EWC आहे आणि LIG आहे. हे 19,548 अर्ज हे सर्व लोकेशनसाठी मिळून आहेत. लोकेशन वाईज अर्ज संख्या अजूनही आपल्याला भेटलेली नाही आहे, पण हे टोटल ओव्हरऑल पूर्ण लॉटरीसाठी सर्व लोकेशनसाठी जसं खारघर असेल, पनवेल, वाशी, कळंबोली, तसेच मानसरोवर, तळोजा, त्यानंतर उळवे, खारकोपर, बामणडोंगरी या सर्व लोकेशनला मिळून आपल्याला 19,548 हे अर्ज आपल्याला आलेले आहेत. त्यामध्ये EWS कॅटेगरी म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ज्यांचं उत्पन्न हे 6 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा कॅटेगरीसाठी आपल्याला टोटल 10,832 अर्ज हे आलेले आहेत. आणि LIG कॅटेगरीसाठी म्हणजेच लो इन्कम ग्रुप या कॅटेगरीसाठी ज्यांचं उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त आहे, अशा अर्जदारांचे एकूण 8,716 अर्ज हे आलेले आहेत. आत्ता आपण इन्कम ग्रुपनुसार ज्या कॅटेगरी डिवाइड केल्या होत्या EWS आणि LIG यासाठी किती अर्ज आले ते पाहिलेले. आता आपण आरक्षित प्रवर्गावाईज किती अर्ज आलेले आहेत प्रत्येक प्रवर्गासाठी हे आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता सिडको लॉटरी कॅटेगरी वाईज ॲप्लिकेशन्स. तर याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे. पहिली आपण कॅटेगरी बघणार आहोत जनरल कॅटेगरीसाठी टोटल जे ॲप्लिकेशन आलेले आहेत ते आलेले आहेत 16,317. आता या 16,317 पैकी जे EWS कॅटेगरीमध्ये आलेले आहेत 9,210 अर्ज आलेले आहेत आणि LIG कॅटेगरीमध्ये 7,107 अर्ज हे आलेले आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे अराउंड सर्व अर्जदारांच्या संख्येच्या 85% अर्ज हे जनरल कॅटेगरीमधून झालेले आहेत. बहुतेक आपण जो व्हिडिओ बनवला होता की आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी, याचा नक्कीच अर्जदारांना फायदा झालेला दिसतोय आणि त्यांनी जनरल कॅटेगरी ही चूज केलेली आहे. यानंतर आता आपण पाहू शकता SC कॅटेगरी म्हणजेच शेड्युल्ड कास्ट या कॅटेगरीसाठी टोटल अर्ज हे 1,512 म्हणजेच 1,512 अर्ज हे आलेले आहेत. त्यामध्ये 831 अर्ज हे EWS कॅटेगरीमधून आहेत आणि 681 अर्ज हे LIG कॅटेगरीमधून आहेत. यानंतर आपण पाहू शकता ST कॅटेगरी म्हणजे शेड्युल्ड ट्राईब्स या कॅटेगरीसाठी टोटल अर्ज हे 72 अर्ज आलेले आहेत. यामध्ये EWS कॅटेगरीचे 26 अर्ज आहेत आणि LIG कॅटेगरीचे 46 अर्ज आहेत. यानंतर आता आपण पाहू शकता नॉमॅडिक ट्राईब्स या प्रवर्गामध्ये एकूण अर्ज हे 690 आलेले आहेत. यामध्ये EWS साठी 365 आलेले आहेत आणि LIG कॅटेगरीमध्ये 325 अर्ज हे आलेले आहेत. त्यानंतर डिनोटिफाईड ट्राईब्स यामध्ये टोटल 41 अर्ज हे आलेले आहेत. यामध्ये 19 अर्ज हे EWS कॅटेगरीसाठी आलेले आहेत आणि 22 अर्ज हे LIG कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं या ज्या महत्त्वाच्या 5 कॅटेगरी आहेत, जनरल, SC, NT, ST आणि DT या 5 कॅटेगरीसाठी टोटल अर्ज हे 18,632 आलेले आहेत. यामध्ये EWS कॅटेगरीसाठी 10,451 अर्ज आहेत आणि LIG कॅटेगरीसाठी 8,181 अर्ज हे आलेले आहेत. म्हणजेच एकूण अर्जसंख्येच्या 95% अर्ज हे 5 कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. तर या 5 कॅटेगरीमध्ये जर आपण विचार केला तर DT कॅटेगरीसाठी सर्वात कमी अर्ज आलेले आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी कमी आलेले आहेत. त्याच्यानंतर NT साठी आलेले आहेत. त्याच्यानंतर SC आणि सर्वाधिक जे अर्ज आलेले आहेत ते जनरल कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता DT आणि ST या कॅटेगरीला घर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच ठिकाणी जनरल कॅटेगरीला घर लागण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर जे अर्जदार आहेत ते अजूनही कमीच आहेत. 19,000 अर्ज म्हणजे काहीच नाही. त्यामुळे जनरल कॅटेगरीला पण पाहिजे त्या ठिकाणी घर मिळेल का नाही हे सांगता येणार नाही, पण घर हे नक्की मिळेल नवी मुंबईमध्ये कुठल्या ना कुठल्या लोकेशनला, जे तुम्ही 15 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये. परंतु जर तुम्ही एकाच लोकेशनला किंवा 2-3 लोकेशनला जर 15 पर्याय टाकले असतील तर थोडे चान्सेस कमी आहेत. पण नक्कीच जर तुम्ही तिथे एक ऑप्शन दिला होता सिडकोने की या तुमच्या 15 पर्याया व्यतिरिक्त जर कुठे घर शिल्लक राहत असेल आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्हाला क्लिक करायचं होतं. जर तुम्ही तिथं क्लिक केलं असेल तर 100% तुम्हाला घरही लागणारच आहे कुठल्या ना कुठल्या लोकेशनला. यानंतर आता आपण पाहणार आहोत की जे स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, तसेच प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनल आहेत, माथाडी कामगार आहेत,
एक सर्व्हिसमॅन अँड डिपेंडंट आहेत. या कॅटेगरीसाठी किती किती अर्ज आलेले आहेत ते आता आपण पाहूया. तर पहिली कॅटेगरी आहे स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हणजे जे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत. या लोकांसाठी काही आरक्षित आहेत. त्यामध्ये त्या कॅटेगरीसाठी टोटल ॲप्लिकेशन हे 241 ॲप्लिकेशन्स हे आलेले आहेत. यामध्ये EWS कॅटेगरीमध्ये 29 आहेत आणि LIGमध्ये 212 अर्ज हे आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स म्हणजेच प्रकल्पग्रस्त या कॅटेगरीसाठी टोटल ॲप्लिकेशन हे 42 आले आहेत. EWSसाठी 11 आहेत आणि LIGसाठी 31 अर्ज हे आलेले आहेत. यानंतर जे माथाडी कामगार आहेत त्या कॅटेगरीसाठी टोटल 155 अर्ज हे आलेले आहेत. त्यामध्ये EWS कॅटेगरीमध्ये 121 आलेले आहेत आणि LIG कॅटेगरीमध्ये टोटल 34 अर्ज हे आलेले आहेत. यानंतर एक सर्व्हिसमॅन अँड डिपेंडंट म्हणजे जे आर्मीवाले असतील, नेव्ही असतील, म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये जे पण असतील ते आणि त्यांचे जे डिपेंडंट असतील त्या कॅटेगरीसाठी टोटल 121 अर्ज हे आलेले आहेत. त्यामध्ये EWS कॅटेगरीचे 13 आहेत आणि 108 अर्ज हे LIG कॅटेगरीमधून आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता या 4 कॅटेगरीसाठी टोटल 559 अर्ज हे आलेले आहेत. यामध्ये EWS कॅटेगरीचे 174 आहेत आणि LIG कॅटेगरीचे 385 अर्ज हे आलेले आहेत. याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता या 4 कॅटेगरीमध्ये सर्वात कमी अर्ज हे PAP म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर आहेत ते एक सर्व्हिसमॅन अँड डिपेंडंटचे आहेत. त्याच्यानंतर माथाडी कामगार आहेत आणि त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई. अशा प्रकारे हे अर्ज हे आलेले आहेत. यामध्ये जर तुम्ही 15 पर्याय व्यवस्थित दिले असतील तर या ठिकाणी सुद्धा 4 कॅटेगरीतल्या लोकांना घर लागण्याचे चान्सेस हे आहेत. यानंतर आता आपण पाहू शकतो की जे 4 कॅटेगरी आहेत शेवटच्या त्यामध्ये जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकार, त्याच्यानंतर दिव्यांग किंवा फिजिकली डिसेबल्ड म्हणजेच अपंग, त्याच्यानंतर सिडको एम्प्लॉई म्हणजे जे सिडकोचे जे कर्मचारी आहेत ते, आणि त्याच्यानंतर रिलिजियस मायनॉरिटीज म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत ते. यामध्ये जर्नलिस्ट या कॅटेगरीसाठी टोटल 2 ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्यामध्ये EWS कॅटेगरीमध्ये हे दोन्ही अर्ज आहेत, LIGमध्ये एकही अर्ज नाही. तर ह्या 2 जे जर्नलिस्ट आहेत त्यांना 100% घर लागण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर दिव्यांग जे आहेत फिजिकली डिसेबल्ड या कॅटेगरीमध्ये टोटल 236 अर्ज हे आले आहेत. त्यामध्ये 163 अर्ज हे EWS कॅटेगरीमध्ये आहेत आणि 73 अर्ज हे LIG कॅटेगरीमध्ये आहेत. त्याच्यानंतर सिडको एम्प्लॉई आहेत, फक्त एकच अर्ज आलेला आहे. यामध्ये EWSला एकही अर्ज नाही, LIGमध्ये एक अर्ज हा आलेला आहे आणि याही सिडको एम्प्लॉईला 100% घर लागण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर रिलिजियस मायनॉरिटीज आहेत, त्याच्यामध्ये टोटल ॲप्लिकेशन 119 अर्ज हे आलेले आहेत आणि EWS कॅटेगरीसाठी 42 अर्ज आलेले आहेत आणि LIGसाठी 77 अर्ज हे आलेले आहेत. यामध्ये आपण पाहू शकता या 4 कॅटेगरीमध्ये टोटल 358 अर्ज आलेले आहेत. यामध्ये 207 अर्ज हे EWS कॅटेगरीमध्ये आहेत आणि 151 अर्ज हे LIG कॅटेगरीमध्ये आहेत. तर या ठिकाणी जर्नलिस्ट आणि सिडको एम्प्लॉई या कॅटेगरीला 100% घर हे लागणारच आहे आणि बाकी कॅटेगरीला सुद्धा घर लागण्याचे चान्सेस आहेत. कारण का ज्या प्रमाणात अर्ज यायला पाहिजे होते त्या प्रमाणात अर्ज आलेले नाहीत. त्यामुळं 100% ज्यांनी पण आरक्षणातून फॉर्म भरले आहेत त्यांना घर हे 100% लागणारच आहे. फक्त त्यांनी जे पर्याय जे निवडलेले आहेत 15 हे व्यवस्थित असावे, बाकी त्यांना घर तर लागणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक प्रवर्ग वाईज किती किती अर्ज आलेले आहेत, टोटल EWSसाठी आणि LIGसाठी किती अर्ज आलेले आहेत. लोकेशन वाईज आपल्याला डाटा अजून भेटलेला नाही, पण जेव्हा पण आपल्याला लोकेशन वाईज डाटा मिळेल त्यावेळी आपण लोकेशन वाईज किती अर्ज आलेले आहेत तेही आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. यानंतरची प्रोसेस काय असणार आहे, आता मसुदा यादी आलेली आहे, ड्राफ्ट लिस्ट आलेली आहे आणि आक्षेप घेण्याचा कालावधी हा चालू आहे. यानंतर पुढे प्रोसेस काय असणार आहे याबद्दलही आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच सिडकोच्या लॉटरी रिलेटेड महत्त्वाची माहिती किंवा अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर काही शंका किंवा अडचणी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू सो मच.